एका छोट्याशा गावात एक भटजी आणि त्यांची भटिणी राहत होते. भटजी खूप साधे, थोडे भोळे आणि खाण्याचे खूप शौकीन होते. भटिणी मात्र हुशार, कंजूष आणि घर सांभाळण्यात पटाईत होती. एके दिवशी भटजी गावात पूजा करून घरी आले. त्यांच्या हातात एक मोठं टवटवीत वांग होतं. भटजी आनंदाने म्हणाले, "अगं ऐक ना, आज मला दानात किती सुंदर वांग मिळालंय. आज आपण भारी भाजी करूया." भटिणीने वांग्याकडे पाहिलं आणि मनात विचार केला, हे वांग तर खूप छान आहे, पण जर मी सगळं आत्ताच केलं तर उद्यासाठी काय उरेल? ती हसत म्हणाली, "हो हो, करूया ना, पण मी थोडं वेगळं करते." भटिणीने वांग स्वयंपाकघरात नेलं. तिने त्याचे 2 भाग केले, एक मोठा आणि एक छोटा. मोठा भाग तिने स्वतःसाठी बाजूला ठेवला आणि छोट्या भागाची भाजी बनवली. जेवणाची वेळ झाली. भटजी थाळीसमोर बसले. त्यांनी पाहिलं भाजी खूपच कमी आहे. ते म्हणाले, "अगं, एवढाच वांगा होता का?" त्यांनी पाहिलं भाजी खूपच कमी आहे. ते म्हणाले, "अगं, एवढंच वांग होतं का?" भटिणी शांतपणे म्हणाली, "हो ना, आजकाल वांगीच लहान येतात." भटजी थोडे गोंधळले, पण त्यांनी काही बोललं नाही. त्यांनी जे मिळालं ते खाल्लं. दुसऱ्या दिवशी भटजी पुन्हा एक वांग घेऊन आले. यावेळी त्यांनी ठरवलं, आज मी नीट लक्ष ठेवणार. भटजी हळूच स्वयंपाकघराच्या खिडकीतून बघत होते आणि सगळं त्यांना दिसलं. ते मनात म्हणाले, असं आहे तर आज मी तिला धडा शिकवतो. जेवणाची वेळ झाली. भटजी बसले आणि भाजी खायला लागले. थोड्या वेळाने आणि मोठ्याने म्हणाले, "अगं, माझ्या पोटात देव आला आहे. देव म्हणतोय मला मोठं वांग पाहिजे." भटिणी घाबरली. ती म्हणाली, "काय? खरंच?" भटजी डोळे मोठे करून म्हणाले, "हो, देव म्हणतोय जो मोठा भाग लपवून ठेवला आहे तो लगेच आण." भटिणीला समजलं की आता आपली चोरी पकडली गेली आहे. ती लाजत स्वयंपाकघरात गेली आणि मोठा वांग्याचा भाग घेऊन आली. भटजी हसत म्हणाले, "देव नाही आला, पण मला सगळं दिसलं होतं." ती म्हणाली, "माफ करा हो, मी थोडी कंजूषपणा केला." भटजी म्हणाले, "अगं, आपण दोघं आहोत. जे आहे ते वाटून खाल्लं पाहिजे." भटिणीने मान हलवली. त्या दिवसापासून भटिणीने कधीही फसवणूक केली नाही. ती जे काही बनवायची ते दोघं मिळून आनंदाने खायचे.